नमस्कार, जय श्रीराम. मित्रांनो, लास्ट टाईम मी व्हिडिओ रिलीज केला होता. त्यामध्ये काही स्टॉकबद्दल चर्चा केली होती. तर त्याबद्दल आपण पाहूया. सुरुवातीला आहे विमता लॅब. विमता लॅब. तर विमता लॅब बघा, विमता लॅब एका दिवसामध्ये यानं 7.5% लूज केलेले आहेत. ठीक आहे. 7.5% या स्टॉकने लूज केलेले आहेत. अजूनही माझा हा प्रॉफिटेबल ट्रेड आहे. BSE लिमिटेड. BSE लिमिटेड पहा. BSE लिमिटेड मी घेतला होता. त्यानंतर स्टॉप लॉस हिट झाला 1% ला आणि तिथून आणि परत 6% स्टॉक खाली पडलेला आहे. तर माझं एक एक 1% मी लॉस बुक करून बाहेर पडलेलो आहे. मोतीलाल ओसवाल हा देखील स्टॉक मी BSE बरोबर विकून टाकलेला आहे. कारण BSEच्या पॅरिटीचा हा मोतीलाल ओसवाल ट्रेड F1मध्ये ट्रेड म्हणा किंवा क्लायंटना त्यांनी सपोर्ट करतात ट्रेडबद्दल. त्यामुळं हा देखील पडणार म्हणून मी मोतीलाल ओसवाल मधून बाहेर पडलेलो आहे. CDSL बघा. CDSL हा स्टॉक माझा अजून प्रॉफिटमध्ये आहे. आणि उद्या जाऊन मी यामध्ये माझी पोझिशन कमी करत आहे. सर्व स्टॉकमधील माझी पोझिशन मी 25% वर आणत आहे. कोवाई मेडिकल. अजून हा स्टॉक आपल्याला भेटलेला नाही आहे. कारण आपण खरेदी करायचा होता तो 6,545 ह्या लेवलला 6,545 ह्या लेवलला आपल्याला स्टॉक खरेदी करायचा होता. भारती एअरटेल पहा. आपण हा इन्व्हेस्टमेंट पीक आहे. त्यामुळं हा खाली पडला, वर जरी गेला तरी आपल्याला त्या हिशोबानं आपल्याला हा खरेदी करायचा स्टॉक आहे. ठीक आहे. हा लॉंग टर्म पीक आहे. 5-10 वर्ष ह्या स्टॉककडे आपण SIP थ्रू इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि इंडिगो एअरलाईन देखील SIP च्या लेवलचा स्टॉक आहे. हे दोन्ही स्टॉक माझे प्रॉफिटमध्ये आहेत. ज्युपिटर लाईफलाईन हा माझा लॉसमधील स्टॉक आहे. किती लॉसमध्ये स्टॉक आहे हा? लॉसमध्ये जवळपास आहे हा 3.5%. 3.5% हा माझा लॉसमध्ये स्टॉक आहे. त्यानंतर सुरक्षा डायग्नोस्टिक पहा. हा माझा प्रॉफिटमधील लॉस आहे. प्रॉफिटमधील ट्रेड आहे. जवळपास 4% माझा हा प्रॉफिटमध्ये आहे. त्यानंतर किर्लोस्कर ऑइल इंजिन हा देखील माझा प्रॉफिटमधील ट्रेड आहे. तर उद्या जाऊन मी सर्व स्टॉकमधील पोझिशन 25% कमी करणार आहे. फक्त इन्व्हेस्टमेंट स्टॉक आहे आपला भारती एअरटेल, त्याला काही हात लावणार नाही आहे. मात्र बाकीचे जे स्टॉक आहे ते ट्रेडिंग पर्पजसाठी घेतले होते, त्यामध्ये मी 25% पोझिशन कमी करणार आहे. 25% पोझिशन ठेवणार आहे. 75% पोझिशन कमी करणार आहे. उद्या सोमवारी कॅपअप ओपन झाल्यानंतर 10 वाजेपर्यंत पाहून मी त्यामध्ये वरच्या भावावरती माझा स्टॉक विकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कारण काय झालंय की मार्केटमध्ये अनसर्टनिटी जास्त आहे. मी म्हटलं होतं की इथून पुढे मार्केट अप जाईल, मात्र तसं न होता प्रॉफिट बुकिंग ह्या ठिकाणी झालेलं आहे. पाहिलं का 2 दिवसात मार्केट फार जोरात कोसळलेलं आहे शॉर्ट टर्ममध्ये. तर वन टाईम इन्व्हेस्टमेंट किंवा आपण लमसम ज्यावेळी ट्रेडिंग करतो त्यावेळेला हे फार महत्त्वाचं होतं की लॉस बुक करून मार्केटची परिस्थिती पाहून त्यातून बाहेर पडणं किंवा पोझिशन वाढवणं. तर हे मार्केट इथून रेंज बाउंड राहू शकतं किंवा इथून खाली कोसळू शकतं. रेंज बाउंड राहिलं तर ठीक आहे.
रेंज बाउंड होऊन जर वरती जर इथून ब्रेकआउट या लेवलला 25,000 ह्या लेवलला ब्रेकआउट दिलं तर त्यामध्ये परत एंट्री पाहू शकतो आपण. एंट्री परत आपण मारायचं पाहू शकतो. तर आता हे मार्केट मला कळून झालं की काय करायला पाहिजे. त्यासाठी मार्केटची डायरेक्शन समजत नाही आहे. त्यामुळं मी अजून पोझिशन कमी करत आहे. 75% मी पोझिशन कमी करत आहे. जर प्रत्येक इंडायसिस सेक्टर इंडेक्स जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याचं महत्त्व मी काय म्हणतो हे समजून जाईल थोडंफार. बघा बँक निफ्टी हे देखील 2 दिवसात करेक्ट झालेलं आहे आणि सपोर्टला येऊन थांबलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँक पहा हा हे देखील सपोर्टला आलेला आहे. सपोर्ट जर ब्रेक झाला तर आणखीन फर्दर आपली मूव्ह खाली जाईल. 25,800 पर्यंत हे खाली घसरू शकतं. फायनान्शियल पहा हे देखील 2 दिवस हे खाली मार्केट आलेलं आहे याचं. आणि याचा हे जरी इथून हा मेजर सपोर्ट आहे 26,000 सपोर्ट जर तुटला तर आणखीन फर्दर डाऊन साईड ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. परत निफ्टी ऑटो हे एकमेव असं क्षेत्र आहे. निफ्टी ऑटो आणि माझ्या मते कंझ्युमर ड्युरेबल हे 2 क्षेत्र आहेत की हे जरा स्ट्रॉंग दिसतात. तरी देखील मार्केट जसं खाली येतं तसं ह्यामध्ये देखील प्रॉफिट बुकिंग होत असते. त्यानंतर आहे ऑइल अँड गॅस ह्यामध्ये देखील 2 दिवस प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. हेल्थ केअर हे अजून स्थिर आहे. फार्मा हे देखील स्थिर आहे. पण फार्माबद्दल मी जास्त निश्चिंती माझी नाही आहे. त्यानंतर रियालिटी हे देखील प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे 2 दिवसामध्ये. पाहिलं का? प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. त्यानंतर आहे स्मॉल कॅप ह्यामध्ये 2 दिवसात प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. निफ्टी मिड कॅप ह्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. PUC बँक हे देखील 2 दिवस प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. कंझ्युमर ड्युरेबल हे अजून स्थिर आहे आणि निफ्टीला देखील आउट परफॉर्म करत आहे. तर पुढे जाऊन आपण कंझ्युमर ड्युरेबलमध्ये थोडंसं डोकं लावू शकतो यामध्ये. जर मार्केट वाढेल तर कंझ्युमर ड्युरेबल आणि ऑटो ह्यामध्ये आणि हेल्थमध्ये आपण ट्रेड करू शकतो. डिफेन्स हे अजून रेंज बाउंडमध्ये आहे. FMCG 2 दिवस प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. मेटल हे देखील प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे 2 दिवस. सर्वात वीक सेक्टर मला PSE इंडेक्स हा दिसतो कारण ह्याचा सपोर्टला स्टँड आहे आणि जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर यातून आपल्याला फर्दर डाऊन साईड आपल्याला दिसते 9,140 आणि त्यानंतर आणखीन जर वातावरण असंच राहिलं तर 8,700 ह्या लेवल आपण पाहू शकतो. मीडिया हे देखील मला एक वीक सेक्टर दिसतं. इन्फ्रास्ट्रक्चर ह्यामध्ये 2 दिवसात प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. निफ्टी एनर्जी हे देखील मला वीक सेक्टर दिसतं. तर ह्यामध्ये आणखीन जर डाऊन साईड ही जर सपोर्ट लेवल जर ब्रीच झाली तर खाली आणखीन आपल्याला 33,000 30,000 ह्या लेवल्स आपल्याला पाहायला मिळतील. रिलेटिव्ह आता समजा एनर्जीमध्ये जे सेक्टर आहेत स्टॉक आहेत समजा आयनॉक्स विंड, तुमचं सुझलॉन, तुमचं टाटा पॉवर ह्यासारखे स्टॉक हे देखील खाली कोसळू शकतात. निफ्टी 500 म्हणजे निफ्टीमधील सर्वात पहिल्या 500 मधील स्टॉक यामध्ये देखील प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. तर मोदींनी अनाऊन्स केलं GSTचं नवीन सुधारण. तर त्यामध्ये त्याचा इफेक्ट झाला 2 दिवस
2 दिवस, 3 दिवस आणि त्यानंतर आणखी प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. त्यामुळं मग मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, मार्केट वर जाणार आहे, खाली जाणार आहे, ह्याबद्दल शाश्वती कमी वाटते मला. पॉलिटिकल टेन्शन आणि टॅरिफचं टॅरिफ आपल्याला 27 तारखेपासून लागू होणार आहे 50%. ह्या सगळ्या गोष्टी, युद्ध चालू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि या अशा निगेटिव्ह गोष्टींना मार्केट लगेच रिॲक्ट करतं. म्हणून मला उद्या अ, असं वाटतं की गॅप अप ओपन होईल आणि त्यानंतर मी त्यामध्ये मी त्यातून माझी पोझिशन कमी करत आहे. ठीक आहे. याबद्दल काही तुम्हाला तुमचं काही मत असेल तर मांडा, डिस्कस करूया आपण. कारण तुम्ही देखील त्यामधलं काही सुचवला तर मला बरं होईल. ठीक आहे. ठेवू का? चला. ओके. बाय. काय राहिलं असेल तर परत संपर्क साधेल. ओके.